नमस्कार सर्वांना। आज 10 जून 2025च्या आपण चालू घडामोडी प्रश्न उत्तरे पाहणार आहोत वन लाइनरमध्ये। आपल्या इन्स्टंट जीके स्टडी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। चला प्रश्न पहिला, नेशन्स लीग चॅम्पियन्स 2025 कोणी जिंकली? उत्तर आहे पोर्तुगाल। प्रश्न दुसरा, फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम कूट 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस उल्कार्जा। प्रश्न तिसरा, FIH ज्युनियर महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? त्याचं उत्तर आहे चिली। प्रश्न चौथा, 2024मध्ये भारतातील दारिद्र्य दर किती टक्के होता? त्याचं उत्तर आहे 5.44%। प्रश्न पाचवा, भारतातील पहिले विदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे? उत्तर आहे नॉर्वे। प्रश्न सहावा, ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित केले आहे? उत्तर आहे दिल्ली मेट्रो। तर आपलं इन्स्टंट जीके स्टडी यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र व मैत्रिणींना। आणि आज सांगायचंच म्हटलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात पडलेली आहे, त्याचा एक मी छोटासाच व्हिडिओ घेऊन येतो। कमी वेळामध्ये जास्त माहिती देणं हेच आपलं उद्दिष्ट आहे। त्यामुळं सर्वांनी जून जुलै या महिन्यात अभ्यासावरती फोकस करा। पोलीस भरती आणि वनरक्षकवाले ग्राउंडवरती फोकस करा, कारण जून जुलैमध्ये होईल तेवढ्या भरपूर जाहिराती येतील। आणि महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टमध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते। चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। प्रश्न सातवा, महत्त्वाचं म्हणजे जाहिराती आज ना उद्या येणार आहेत, पण आपण तयार पाहिजे। चला प्रश्न सातवा, WTOच्या मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा 101 वा देश कोणता ठरला आहे? निकाराग्वा। प्रश्न आठवा, भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आयुष निवेश सारथी। प्रश्न नववा, ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले आहे? त्याचं उत्तर आहे युक्रेन। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न दहावा, उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर सुपर 100 हा कार्यक्रम उत्तराखंड राज्याने व तिथल्या सरकारने सुरू केलेला आहे। तर सतत मी सांगतोय तुम्हाला, जून जुलै खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर परीक्षाला सुरुवात होतील, कारण जून जुलैमध्ये जाहिराती येतील। त्याच्यानंतर जाहिराती आल्यानंतर आपल्याकडे वेळ नसणार आहे। अर्ज भरणे, परीक्षा देणे, अर्ज भरणे, परीक्षा देणे। त्यामुळं आत्ताच होता होईल तेवढं फोकस अभ्यासावर आणि ग्राउंडवर करा। आणि आपलं इन्स्टंट जीके स्टडी चॅनलवरती जे प्रश्न उत्तरे घेतो त्याचे उत्तरे देत चला, सराव होतो, कारण परीक्षेत झालेलेच प्रश्न मी तिथे घेतो। धन्यवाद।